श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी लॉग. बड्डे छान मस्त सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी दादूनं आमचा सिनेमॅटिक शूट जे आमच्यासाठी छान एडिट वगैरे केलेला ते आम्ही छान फॅमिलीसोबत एकत्र बसून बघत होतो. ज्यावेळी आम्ही असं एकत्र होतो ना तर त्यावेळेला असं वेडिंग शूट असेल आमचं किंवा फोटोशूट असेल ते आम्ही अशा पद्धतीने बघतो, एन्जॉय होते. त्यानंतरला मी गंमत म्हणून आदूला फ्रॉक घातलेला ना, तो बघा कसं दिसतंय क्यूट. आधी मला खूप छान वाटत होता आणि त्याला तिथं सौरूचं छोटंसं फ्रॉक होतं ते मी घातलेलं आणि त्यावर तो छान आम्हाला डान्स करून दाखवत होता आणि त्याला खूप छान वाटत होतं आणि सगळे कौतुकाने बघत होते त्याच्याकडं की मुलगीसारखा दिसतोय असं वगैरे. आणि तो समूहही छान बघत होता. आम्ही विचारत होतो की समूह तुलाही घालू का रे फ्रॉक, तर तो अगदी चिडला म्हणून त्याला काही नाही विचारलं आणि सगळे अशा कौतुकाने त्याच्याकडे बघत होते. सौरू आमची व्हिडिओ शूट करत होती आणि आम्ही सगळे आदूकडे बघत होतो. आणि त्यानंतरला खूप छान वाटते. मला खरं तर मुलगीची खूप इच्छा होती पण मला बॉय झाला आणि त्यानंतर मी आदूला खूप असे फ्रॉक्स वगैरे घातले लहानपणीसुद्धा, मुलींचे छान छान फोटोशूट वगैरे पण केली. त्यानंतरला मी म्हटलं की आता बस आपण फ्रॉक काढूयात. संध्याकाळच्या वेळेला आम्ही मारुती मंदिरला सुद्धा गेलेलो शनिवार म्हणून फॅमिलीसोबत आणि एकत्रित जाऊन आलो. आणि आमच्या घरी शेजारीच गॅदरिंग होतं आणि तिकडं सुद्धा जायचं होतं. 1-2-3 डान्स आम्ही बघून आलो. अगदी छोट्या मुलांचे होते आणि खूप छान करत होते बिंदास. किती धाडस असतं ना यांना की एवढ्या लहान वयातसुद्धा एवढ्या लोकांसमोर जाऊन डान्स करणे म्हणजे खरंच हेच मोठे होतात नंतरला. आणि हे धाडस खूप महत्त्वाचंच असते. त्याच दुसऱ्या दिवशी आम्ही गावी पण आलो आणि मला गाजर हलवा करायचा होता. मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार होते. मी तर अजिबात गाजर किसणार नव्हते. ह्यामध्ये मी बीटसुद्धा ॲड केले. पौष्टिक आपण गाजर हलवा करूया म्हटलं आणि बीट ॲड केलं. थोडंसं पाणी घातलं आणि ते कुकर लावून घेतले असे चॉप्स करून आणि 4 शिट्ट्या काढल्या आणि त्याला मॅश केल्या अशा पद्धतीने. त्यानंतर इकडं दूधसुद्धा मी तापत ठेवलेली आणि तुपाचा वापर केले. मी तूप घालून असं छानसं हे मिश्रण फिरवून घेतले व्यवस्थित आणि तुपामध्ये जेवढं छान फिरवणार तेवढी अजून त्याला टेस्ट येते. त्यामुळे असं मीडियम गॅस ठेवून मी छान तूप घालून शिजून घेतली आणि ह्याच्यामध्ये दूध ॲड केले आणि हे दूध पूर्ण आटेपर्यंत आम्ही असं छान मध्ये मध्ये असायला फिरवत राहायचं आणि दूध यामध्ये पूर्ण आटू द्यायचं. एवढं दूध छान आटतं ना तेवढी याला अजून टेस्ट येते. त्यामुळे दूध वगैरे घालून मी व्यवस्थित मिश्रण असं छान फिरवून घेतली आणि ते आटेपर्यंत थांबली. त्यानंतर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स साखर वगैरे ॲड करायचं. ओके गाईज, बाय.